तर आज ना सकाळीच व्हिडिओ बनवायला घेतलाय। तसं मी अगोदर सिद्धूचं आवरून दिले, त्याला टिफिन वगैरे बनवून दिलाय, भेंडीची भाजी 2 चपात्या, त्याचं सगळं आवरून त्याला बसपर्यंत सोडून पण आले। आणि ते दोघंही बाहेर गेले ना की मग माझं असं निवांत झाडून पुसून काम चालतं। नाहीतर ते दोघं घरात असले ना की हे जे काम आहे ते मला सुचतच नाहीये। फरची पुसली की सिद्धू इकडून तिकडून येणार, मध्येच फिरणार आणि ते पडायची खूप जास्त भीती वाटते मला, कारण हे फरचीवर कसं पाय वगैरे घसरतात। त्यामुळे मी काय करते, ते स्कूलला गेला की त्याच्यानंतरच ही जी कामं आहेत ना ती करायला घेते। आणि आज बाहेरचं पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, कारण वेळ होता माझ्याकडे थोडासा म्हणून मी शूट केले। नाहीतर एरवी मी आतापर्यंत कधी बाहेरचं असं क्लिनिंग करताना जास्त शूट नाही करत। तर छान वाटतं बघा, एकदम फ्रेश वाटतं। आपण असं झाडून पुसून अंगणामध्ये केलं ना, जसं आपण घरामध्ये करतो तसं आपल्या अंगणामध्ये सुद्धा आपण असं क्लीन ठेवलं ना की आपल्याला एकदम फ्रेशनेस जाणवतं बघा स्वतःलाही, आणि एकदम चकाचक पण दिसतं। तर हे जे आहे ना डेलीचंच रुटीन आहे। तर आता घरातलं बाकी आहे माझं झाडून पुसून सगळं, आणि पांढऱ्या फरच्या असल्यामुळे ना इथं सगळं डेलीच करावं लागतं। असं एक दिवसही स्किप केलं ना आपण की ते सगळं घाण होऊन जातं। तर आता सगळं जे आहे राहिलेली आहेत माझी कामं, जे दिवसभराचं आपलं स्वयंपाक वगैरे ते सगळं राहिलेलं आहे। पण सुरुवात मी आता झाडून पुसूनपासूनच केलेली आहे आज। तर आता जवळपास माझं सगळं जे आहे ते क्लिनिंग झालं। आता आंघोळ वगैरे झाली, कपडे पण धुवून घेतलेत मी, आणि त्याच्यानंतर आले इथं फुलं तोडायला। तर इथे बघू शकताय मस्त किती छान कलरफुल फुलं आले त्याला। तर हे झेंडूचं झाड आहे ना, असं बाजूलाच उगलं होतं कुठेतरी असंच, तर ते मी उपटून आणलं। खूप छोटंसं होतं आणि ते लावलं होतं ते, तर त्याचं एवढं मोठं झालं आणि त्याला मस्त फुलं यायला लागलेत। तर मला ना खूप छान वाटते की मी एखादं झाड लावलं आणि मस्त त्याला असे काहीतरी फळं फुलं आले ना की एकदम भारी वाटतं मला। तर चला आता थोडंसं दिवा वगैरे लावून घ्यावं म्हटलं, कारण फ्रेश वाटतं। अजून स्वयंपाक ते सगळं बाकी आहे माझं, सगळी जी कामं आहेत ते बाकी आहेत। तर पण मी निवांत करते, कारण कुणाचं काही टेन्शन नसतं। 12:30 वाजेपर्यंत फक्त मला स्वयंपाक करायचा असते। मग इथे मस्त दिवा वगैरे लावून घेतला, आणि ते पण जेवायला आले होते। मग आमचे जेवण वगैरे झाले नंतर, आणि मी त्यांना म्हटलं थोडंसं मला टोमॅटो तोडायचे आहेत, तर थोडंसं शूट घ्या माझं। तर इथे बघू शकता ही शेपू लावली होती, त्याचं एवढं मोठं शेपूचं झाड तयार झालं, आणि मुगाच्या शेंगा पण आल्या तिथे एका बाजूच्या झाडाला। तर सहज काहीतरी पडलेलं असतं, ते काही जाणून बुजून लावलेलं नाही आहे। तर कधीतरी पडलेलं असतं, त्यामुळं ते झाड उगून जातं तिथं। तर इथे बघा टोमॅटो आलेले आहेत, आणि त्या झाडालाच ते लाल झालेत, आणि बऱ्यापैकी लाल झालेत। म्हणून म्हटलं चला आपण तोडून घेऊया आज। आणि अजून जे 3 टोमॅटो आहेत ना ते हिरवेच आहेत अजून, आणि ते छोटे आहेत, आणि हे खाण्यायोग्य झाले होते, म्हणून मी त्याला म्हटलं चला तोडून घेऊया आपण। आणि हे पण सहजच असं टोमॅटो कधी आपण असं फेकलं ना तर त्याचं उगवून येतं। मी काही ते झाड लावलेलं नाही। तर टोमॅटो वगैरे तोडून घेतलं, आणि ते ही जे चवळीचं झाड आहे ना तर त्याला पण भरपूर शेंगा आलेल्या आहेत। म्हटलं आपण कधीतरी तोडून घेऊया जेव्हा लागतात तेव्हा। आता दुपारी आराम वगैरे केलं, सगळं झालं, त्याच्यानंतर संध्याकाळची स्वयंपाकाची वेळ झाली। तर इथे बघा आज मी खिचडीच केलेली आहे संध्याकाळी। मला आज खूप जास्त कंटाळा आला होता, तर मग खिचडीच बनवून घेतली। तेच मला सोपं वाटतं, बेस्ट ऑप्शन वाटतं मला जेव्हा जेव्हा कंटाळा येतो ना तेव्हा तेव्हा। तर आमच्या इथे खातात सुद्धा, असं नाही की म्हणजे आज मी खिचडी बनवली आणि ते खाणारच नाहीत। आणि मी बनवून ठेवली, पण त्या खिचडीचं ना एवढं मोठं हे झालं आहे तुम्हाला काय सांगू आता। तर इथे चहा पण ठेवला आहे मी, आज चहा पण वाया गेला हा, कारण यांनी सांगितलं की माझा मित्र येणार आहे आणि आपण तिघंजण सगळे बाहेर जेवायला जाऊया।
तर म्हटलं ठीक आहे. मी खिचडी तर बनवून ठेवली होती आणि इकडे चहा पण बनवून ठेवला. पण असं झालं की चहा इथे माझा वेस्ट जाणार आहे. ते कसं आता की त्यांनी ना दोघा-तिघांनी बाहेरच चहा पिला आणि जो माझा घरचा चहा होता तो तसाच राहिला. तर इथे बघा, सिद्धूला म्हटलं तू खाऊन घे, पप्पा यायला वेळ आहे. म्हणून त्याला खिचडी वाढून दिली होती. त्यांनी स्वतःच इथं येऊन शूट केले. मग जेवण वगैरे झाले, करून आलो आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे थोडंसं वॉकिंगला येत असतो. म्हणजे घराच्या जवळच आहे, एकदम असं लांब नाही आहे. तर याने बघा सायकल घेऊन आला आहे. त्याला म्हटलं आपण वॉकिंगला चाललो आहे, तरीसुद्धा सायकल खेळायची असते त्याला. दिवसभर जरी सायकल खेळा ना की त्याला कंटाळा येतच नाही अजिबात. कितीही सायकल खेळा, तो दिवसभर कंटिन्यू सुट्टी असली ना तर तो सायकलच खेळतो, तरीसुद्धा त्याला कंटाळा येत नाही. तर इथे स्टंट मारून दाखवत होता वेगवेगळे. त्याला कितीही सांगा तुम्ही असं करू नको, तसं करू नको, ते ऐकणारच नाही बिलकुल. तर जाऊ दे, आता लहान मुलं आहेत, त्यांचं खेळाकुदायचं वय आहे. त्याचे पप्पा तर बिलकुल त्याला बंधनं घालू देत नाहीत. मी तरी त्याला हे नको करू, ते नको करू सारखं म्हणते. पण त्याचे पप्पा म्हणतात त्याचं जे हे वय आहे ते खेळण्या कुदण्याचं आहे. त्याला इकडे आता थोडंसं वॉकिंग वगैरे केलं आणि त्यावेळेला थोडंसं फिरायला ना छान वाटते. पण खूप जास्त थंडी पडलेली आहे. तर मस्त इथे स्वेटर वगैरे घालून थोडंसं वॉकिंग केलं आणि त्याच्यानंतर जायचं आहे घरी. आणि सिद्धूच्या टिफिनची सुद्धा मला तयारी करायची आहे. सकाळी त्याला काय द्यायचं असतं ना, तर ते मला रात्रीच थोडंसं तयारी करून ठेवावी लागते. तर चला, व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.